रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचने, रूप पाहता लोचने, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचने, रूप पाहता लोचने। अरे सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, साजनी तुहा विठ्ठल बरोबा, तुहा विठ्ठल बरोबा। सुख झाले तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा बरवा, तुहा बहुता सुकृताची जोडी, बहुता सुकृताची जोडी, बहुता सुकृताची जोडी, बहुता सुकृताची जोडी। म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, आवडी तुहा विठ्ठल, तुहा माधव बरोबा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा। सर्व सुखाचे आधार, सुखाचे आधार, बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर, तुहा विठ्ठल, तुहा माधव बरवा, बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर, तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा। जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरे, जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण, राम कृष्ण हरे जय जय राम, जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरे जय जय राम, जय जय आवाज मोकळा करून कडक कर. तीर्थाची अपेक्षा स्थळी वाढे धर्म, 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 जाना
सांगावे ते वर्म बहु पुण्य सांगावे ते वर्म बहु पुण्य सांगावे ते वर्म बहु पुण्य तीर्थाची अपेक्षा स्थळी वाढे धर्म 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 सांगावे ते वर्म बहु पुण्य सांगावे ते वर्म बहु पुण्य सांगावे ते वर्म बहु पुण्य बहुबरी आईशी भाविकाची जोडी बहुबरी ऐशी भाविकाची जोडी बहुबरी आईशी भाविकाची जोडी बहुबरी ऐशी भाविकाची काळ नाही घडी जात वाया हार नाही घडी जात वाया हार नाही घडी जात वाया करोने चिंतन करवावे अनेका तरुणी चिंतन करी धाडी जाया करोने चिंतन करवावे अनेका तरुणी चिंतन करी बेलवाया तोया झाला लोका नाव जगी तो या झाला नाम लोक याचे तो या झाला नाम लोक याचे बहुबरी आईशी भाविकाची जोडी बहुबळी ऐसे भाविकांची वर्णी बहुबरी आईशी भाविकाची जोडी बहुबळी ऐसे भाविकांची वर्णी काळ नाही घडी जात वाया काळ नाही घडे जात वाया काळ नाही घडे जात वाया तुका म्हणे आईसे पर उपकारी काने ऐसे परोपकार म्हणे आईसे पर उपकारी काने ऐसे परोपकार त्यांच्या पायावरी डोई माझी त्याच्या पायावरी डोई माझी त्याच्या पायावरी डोई माझी बहुबरी आईशी भाविकाची जोडी बहुबळी ऐसे भाविकांची जोडी आईशी भाविकाची जोडी बहुबळी ऐसे भाविकांची काळ नाही घडी जात वाया हार नाही घडी जात वाया हार नाही घडी जात वाया विठोबार कुमार विठोबार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार 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 विठोबार कुमार कुमार विठोबार कुमार तीर्थाची उपेक्षा तीर्थाची अपेक्षा चळी वाढे धर्म तीर्थाची अपेक्षा तीर्थाची अपेक्षा तीर्थाची अपेक्षा जळे वाहे धर्म तीर्थाची अपेक्षा तीर्थाची अपेक्षा तीर्थाची अपेक्षा चळी वाढे धर्म तीर्थाची अपेक्षा तीर्थाची अपेक्षा तीर्थाची अपेक्षा स्थळे वाहे तीर्थाची अपेक्षा जाणावे ते वर्मा बहु पुण्य जाणावे ते वर्मा बहु पुण्य उबरी ऐशी बहुबरी ऐशी भाविकांची जोडी बहुबरी ऐशी जाणावे ते बहु पुण्य जाणावे ते वर्म बहु पुण्य
बहुबरी आयसी बहुबरी आयसी भाविकाची जोडी बहुबरी आयसी तीर्थाची अपेक्षा तीर्थाची अपेक्षा कळी वाढे धर्म तीर्थाची अपेक्षा तीर्थाची अपेक्षा तीर्थाची अपेक्षा घडे वाहे तीर्थाची अपेक्षा बहुबरी ऐसी भाविकाची जोडी बहुबरी ऐसी जानावे देव मम बहु पुण्य जानावे देव मम बहु पुण्य बहुबरी आयसी बहुबरी आयसी भाविकाची जोडी बहुबरी आयसी काळ नाही घरी जात वाया काळ नाही घडी 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 काळ नाही घडी जात वाया काळ नाही घडी जात वाया काळ नाही घरी जात वाया काळ नाही बहुबरी ऐसी विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल तीर्थाची अपेक्षा स्थळी वाढे धर्म, जानावे ते वर्म बहुपुण्य. बहु बरी आयशी भाविकाची जोडी, काळ नाही घडी जात वाया. करोन चिंतन करवावे अनिका, तोया झाला लोका नाव जगी. तुका म्हणे आयशे परोपकारी, तुका म्हणे आयशे परोपकारी. त्यांच्या पायावरी डोई माझी, बहुबरी आयशी भाविकाची जोडी. काळ नाही घडी जात वाया. लोकाभिराम रणरंगधीरम, राजीव नेत्रम रघुवंशनाथम. कारुण्यरूप करुणाकरंतम, श्रीरामचंद्रम शरणं प्रपद्ये. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन. हो श्री चरण संताची हो सरे चरण संताची, हो सरे चरण संताची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, काय माझी वाणी मानेर संता शिरंजव चित्ताशी आपुलिया. ही वाट गोमटी वैकुंठाशी जाता, रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा. जयाची केली स्मरण, होई सकळ विद्येचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरुचे, तेह नमस्कारून आता. ओम नमो जी ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मनोजवम मारुतुल्य वेगम, जितेंद्रिय बुद्धिमतां वरिष्ठम. वातात्मजं वानरयूत मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मस्तक माझा पाया
मस्तक माझ्या पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझे पायावरी या वार करे संताच्या यार करे संताच्या वर करे संताचा वर करे संताचा वर करे संताचा वर करे संताचा हे मस्तक हे पायावरी या आइए हनुमंत विराजिए कथा करुमती अनुसार विको नको प्रेम सहित गद्दी धरू पधारिये पवन कुमार सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तू कया देवा यावरी न करावा हे स्वराचा आवाज थोडा कमी कर तीर्थाची अपेक्षा स्थळी वाडे धर्म जाणावे ते वर्म बहुपुण्य बहुबरी आयसी भाविकाची जोडी काळ नाही घडी जात वाया प्रस्तुत प्रसंगी भगवान पंढरीश परमात्मा पांडुरंगाचे अधिष्ठान दैवत माझे बाबा शिवजी मा जगदंबा भवानी माऊली ज्ञानोबराय तुकोबराय दादा हनुमंतराय आपणा सर्व अधिकारी पूजनीय वंदनीय भाऊक सज्जन मायबापांचे सेवेकरिता निवडलेला अभंग महाराष्ट्र भूषण विश्ववंदनीय गोस्वामी श्रीमंत श्री भगवान तुकोबराय यांचा छोटासा 4 चरणाचा अभंग असून महाराज तीर्थयात्रा करणाऱ्या सज्जनाच्या जीवनामध्ये त्याने कोणाच्या संगतीत करावी कशी करावी आणि तीर्थयात्रेची आलेली फलश्रुती आणि त्याचबरोबर असे जे कोणी तीर्थयात्रा वर्म जाणून साधना करतात आपण साधना करून अनेकाकडून करून घेतात अशा सदनाच्या पायावर माझे तुकोबराय नतमस्तक होतात त्यांच्या पायावर माथा टेकवतात कारण ते परोपकारी आहे सेवेला आरंभ करण्यापूर्वी आपल्या ह्या पवित्र तपस्थलीवर श्री क्षेत्र माणिकपुंज या पवित्र क्षेत्रामध्ये मा जगदंबेच्या आशीर्वादाने बाबा शिवजीच्या आशीर्वादाने पुनीत झालेली भूमी त्यांच्या आशीर्वादाने दीक्षित झालेला सर्व समाज माता पिता सर्वजण आज जे सुखी आहोत मा जगदंबेची दया आहे प्रजा प्रभूची दया आहे आणि त्यामध्येच प्रत्येक सज्जन आज प्रत्येक गावामध्ये काही सज्जन या महाराष्ट्र भूमीमध्ये काही शोभा आणणारे आहे या देशाला जी शोभा वाढवतात ते सज्जन आहेत तीन सजावत देश को सती सज्जन और शूर तीन लजावत देश को कपटी कायर और क्रूर 3 सज्जन देशाची शोभा वाढवतात ती सती आहे सज्जन आहे आणि शूरवीर आहे 3 देशाची शोभा घालवून देतात त्यांचे नावे काढणं बरोबर नाही पण घ्यावे लागतात 3 लजावत देश को कपटी कायर और क्रूर ही 3 देशाची शोभा घालवून देतात पण प्रत्येक गावाची शोभा वाढवण्याकरता सज्जन आणि शूर आहे भक्त आहे आमचे गोस्वामी तुस्ताद महाराज म्हणतात मातेने त्याला जन्म द्यावा पुत्रवती जुगती जग सोयी रघुपती भगत जास सुत होई ज्या मातेचा मुलगा रघुपतीचा दास होतो माझ्या प्रभूचा सेवा करतो खरी माता ती आहे
कबीर महाराज सुद्धा म्हणतात, जननी जने भक्तदाता या शूर, नाही तो जननी वांज भली, मत गमावी नूर. मातेने त्याला जन्म द्यावा, तो भक्त असावा, दाता असावा, नाही तर शूर असावा. नाही तर त्या जनने बिचारीने वांज राहावं. विठाला विठाला विठ्ठल म्हणून प्रत्येक भूमीला शोभा आणण्याकरता हरीचा दास गरजेचा आहे. म्हणून आपल्या गावामध्ये साधना तर चालूच आहे. मा जगदंबेच्या आशीर्वादाने तर आपली सगळी पवित्र पावन अवस्थाच आहे दादा. जगदंबेचा आशीर्वाद आहे, मातेच्या नावाने आपल्याला काही कमी नाही बघा. पण त्याच्यातही भगवंताचा आठव राहणं गरजेचं आहे. लौकिक लाभाची तर धनी आहे दादा. लौकिक लाभ किती झाला तरी माझे महापुरुष त्याला महत्व देत नाही. मरती मेली नेनो किती, हाची लाभ तयाचे संगती, म्हणून येतो का कुळती, धीरतो चित्ती दृढ द्यावा. अनेक गेले दादा, होऊन या गेले रावरंक, त्यांचे नाव कोणी निघे चराचरी. आणि एवढंच नाही दादा, देव प्राप्तीकरता उपाय करण्याकरता ते आमची मदलसरांनी आपल्या प्रत्येक बाळाला पाळण्यामध्ये घालायची आणि त्या बाळाला तू काय केलं पाहिजे सांगायची बरं का दादा. जन्मल्यापासूनच त्याला सगळी समज द्यायची दादा. उपदेश मदालसा देह निर्मिला कैचा, आला शिकवण्या वाटा मातेच्या गर्भवासा, जो पंथ उखटा रे पचला शे कर्म कोठा, अविचार बुद्धी तुझी पुत्रा राया दटा, पने मदालसा सोमजो रे बाळा. जन्माचं दुःख सांगायचं. नंतर पुढे जाऊन काय सांगायचं, या देहाचा भरवसा पुत्रानं धरावा ऐसा, माझे माझे म्हणून या बहु दुःखाचा उळसा, बहुत ठकियले मृगजळाची आशा, तृष्णा ते सांडोनिया योगी गेले वनवासा. पुढे जाऊन हळू त्याला जगत असताना काही धोके बी सांगितले. पण दादा जगत असताना एक काम कर दादा, उठी पुत्रा जाई बाळा, तीर्थे रे हिंड, साधू आणि संत जे त्यासते उदंड, तया माझी आत्मज्ञानी जो का न बोले वितंड, तो तू गुरु करी रे, तो तुझं बुझविल प्रचंड, चेतू तानुलिया जाई श्री गुरु शरण. मदलसरांनी सांगते. आणि दादा ही भारत भूमी अशी भूमी आहे दादा, या भूमीमध्ये साधू संतांची भूमी असल्यामुळे इथं सहजच पवित्रती शिकवण देण्याकरता प्रत्येक मानवाला जगण्या बनण्याची विद्या कळण्याकरता वेगळं काही करावं लागेल. त्यांनी काय करावं, संत संग धरा, तुम्ही हरी भजन करा, पाठी लागला काळ दात खातो कर करा. भारत भूमीमध्ये मानवदेहाच्या कल्याणाकरता वेगळं काही हे धर्मानुष्ठान सोहळे होतात. अनेक सज्जनाची संगती आपल्याला खूप प्रकारची अनुकूलता आहे दादा. तसं जगायला खूप अनुकूल आहे बरं का दादा. पण माणसं त्या राहाटीने जगत नाही म्हणून दुःख पावतात. विठ्ठल विठ्ठल प्रत्येक महापुरुषांनी मानवदेहाच्या कल्याणाकरता काही सुलभ गोष्टी सांगितल्या, सोप्या सोप्या, सहज ज्याला तरुण जाता आलं पाहिजे, सहज याचं कल्याण झालं पाहिजे, सोपं सांगितलं. सोपेवर मामा सांगितले संती. अगोदर काय अवघड सांगितलं, करा जप तपा अनुष्ठान याग, संती हे मार्ग सांगितले. जप करा, तप करा, अनुष्ठान करा, यज्ञ यागादी कर्म करा. पण आणखी महापुरुषांना दया आली दादा. जप करण्याकरता, तप करण्याकरता, अनुष्ठान करण्याकरता, यज्ञ यागादी कर्म करण्याकरता या सज्जनांची दादा मानव देहामध्ये इतकी व्यस्तता आहे दादा. जो तो टेन्शनच म्हणतो. कशाचं आहे मला नाही सांगता येणार, पण टेन्शन फ्री आहे कोणी नाही दादा. टेन्शन फ्री सर्वजण. जो देखे सो दुखिया बाबा,
सुखिया कोही नाही रे. सर्वजण टेन्शन मुक्त होण्याकरता, याचं कल्याण झालं पाहिजे, याचं भलं पाहिजे झालं पाहिजे, मग तोपर्यंत याला अगोदर जप तप अनुष्ठान करण्याकरता सांगितले, यज्ञ आगादी कर्म करण्याकरता सांगितले. पण त्यातली सूक्ष्मता, त्याच्यातलं काठिण्य याला कळणार नाही, याच्याकडून काही दोष घडवू नये. मग यांनी सहज काय करावं, पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, जवये सकळ सिद्ध आहे. जवये सकळ सिद्ध आहे. हात चालावया पाय, हात चालावया पाय. तव तू आपुले स्वहित पाय, तव तू आपुले स्वहित पाय. तीर्थयात्रेला चुकू नको माझे स्वहित, जवळ काळाचे दुरी ठेला, जवळ काळाचे दुरी ठेला. सोपं कल्याणाचं साधन सांगितलं. यांचं भलं झालं पाहिजे याची काळजी फक्त साधूला आहे बरं का, इतर कोणाला नाही. इतर कोणाला म्हणजे राम राम घातला तर बरं, नाही तर मग काही मजा नाही, कोणाला काळजी नाही दादा. बस ही स्वार्थी जगत आहे, स्वार्थी बुडविली आचरणी. तुका म्हणे ऐशी कलियुगाची चाली, स्वार्थे बुडविली आचरणी. ऐका कलीची महिमान सत्याशी रिझली जन, पापा देती अनुमोदन करीती हिळण संताची. असा कली आहे. मग या कलीमध्ये तरुण जाण्याकरता काळजी फक्त साधू संत वाहतात. बाबा तू जोपर्यंत अंगात पाठवे आहे ना, तोपर्यंत एक काम कर, तीर्थयात्रे जाय चुकू नको. तीर्थयात्रा कर, पण तीर्थयात्रा करीत असताना आपल्या मनाने साधना आपल्या मनाने करू नका दादा. वाया जाणार नाही, पण पाहिजे त्याप्रमाणे फल मिळणार नाही. कारण घुमजाव करणं लय झाले ना दादा. एक यात्रा जर 4 धाम यात्रा जर केली, हे पाहिलं का ते पाहिलं का, येड्यावानी करून टाकतात. त्याची यात्रा गेली असफल यात्रा. इड गेला होता का तिडे गेला होता, लई येड्यावानी करून टाकतो. अरे इडन तिडन ते जाऊ दे रे दादा. यात्रेची सफलता कशात आहे याचा कोणी विचार करीत नाही दादा. उग विनाकारण इथं गेला का तिथं गेला का. विठाला 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 विठ्ठल 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 तीर्थयात्रा करण्याकरता सांगितलं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये बी दया. काय किती दया आहे दादा साधू संतांना. करा रे बापांनो साधन हरीचे, साधन हरीचे. जनी करणीचे करू नका, जिनी नहे जन्म यमाची यातना, यमाची यातना. ऐशिया साधना करा काही. अरे बापा असं काही साधन कर, भविष्याची चिंता वाढणार नाही. पण बरीच मग साधना करतं पण चिंता वाढवतात. साधनेचं फल चिंता मुक्त होऊ नये, टेन्शन फ्री जगण्याकरता साधना आहे जात आहे. ही तपस्या आहे. एक प्रकारची पायी तीर्थयात्रेमध्ये 3 प्रकारचे तप होतात. एक कायिक तप होतं, वाणीचं तप होतं आणि मानसिक तप होते. 3 प्रकारचे तप फक्त पायी तीर्थयात्रे. मग तीर्थयात्रा करताना बसने करा, वाया जाणार नाही. ट्रेनने करा, वाया जाणार नाही. हवाई जहाजाने करा, वाया जाणार नाही. घरी बसून जरी तीर्थाचे नाव घेतले, 12 ज्योतिर्लिंगाचं नाव घेतलं तरी वाया जाणार नाही. घरी बसून थाळीच बैसुनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. पण तेवढी बैठक होणे अवघड आहे दादा. एवढ्यामध्ये फोन येतो एका मिनिटामध्ये 50 फोन. काय करशाल तुम्ही दादा, काय करशाल. ही व्यस्तता घरी बसून बी मिटत नाही. मग थोडं घर सोडलं पाहिजे. वर्षातून 12 महिन्यातून 1 महिना घर सोडावं बरं का. नाही धैर्य नसेल तर 4.5 महिने चातुर्मासाला थांबायचं. नाही थांबता आलं तर 3-1 महिन्यामध्ये परिक्रमा करायची. नाही 3 महिन्यात परिक्रमा काली करीत आली तर एखादा महिना तरी घराच्या बाहेर गेला पाहिजे. म्हणजे वजन वाढतं बरं का. वजन यांचं तसं शारीरिक वजन कमी झालं
बरं का. शारीरिक वजन कमी झालं पण अधिकार वाढतो. वजन वाढतो म्हणजे अधिकार वाढतो. माणसं थोडा बाहेर तर जाऊन पाय नाही जात. माणसं सकाळी गेलं की नाही आपल्या घरी येऊन जातो. हे काय पुरुषार्थ आहे का? सकाळी गेला का म्हणजे संध्याकाळी आपल्या घरी येतो. हे तर चांगली गोष्ट आहे, तुझ्याच घरी यायचं, पण त्याने काही वजन नाही वाढत. 1 महिना बाहेर काढायचा नाही. 1 महिना जाता आला तर 7 दिवस एखाद्या सप्ताहाला जा तीर्थक्षेत्रावर. ते नाही करता आलं तर असे कुठे धर्मानुष्ठान सोडूया तिथे येत चालला, इथे येत चालला. या सजनाचं कौतुक करा जात. म्हणून आपल्या या भूमीची अधिकार वाढवण्याकरता प्रत्येक सज्जन ज्या गावामध्ये आपण राहतो ना त्या गावाची सुरक्षित राहण्या, गाव सुरक्षित राहावं, परिवार सुरक्षित राहावा, समाज सुरक्षित राहावा याच्याकडे तपस्या करायची. बरं काही माणसं म्हणतात आत्मकल्याण करायचं. अरे आत्मकल्याणावाल्या, तुझं आत्मकल्याण तर कधीच झालं आहे, तुझ्या मनात आलं तरी काम झालं आहे, पण दुसऱ्याकरता काही करून द्यायचं. काही परोपकारी सज्जन जो दिवस उगला तो एक देवाला प्रार्थना कर, हे भगवान मी आज कोणाच्या तरी कामात आलो पाहिजे. अरे हे तर खरंच जग नाही. आम्हाला शिकवतात लोक, बाबा आता कावर कीर्तन करते आत्मकल्याण, तू आत्मकल्याण कसं समजतो हे तर मला कळा ना अजून. विठ्ठला 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 विठ्ठला. अरे हे भोळे भाबडे बिचारे नामस्मरणाला लावणं, तीर्थयात्रा करायला लावणं, सत्संग करायचे, नामस्मरण करायला पवित्र शिकवण द्यानं, याच्यापेक्षा वेगळं काय आणखी? आपल्या फिरण्यामध्ये एका सज्जना जरी ज्ञानोबराचा संदेश कळाला, भाषा कळाली, हृदयस्थ भाव कळाला तरी आमचं येणं जाण्याचं काम झालं जातं, काम झालं. याच्याकरता फिरता अवस्था जरी चांगली नसेल, सतत व्यस्तता, सतत काही ना काही व्याधीग्रस्त शरीर, तरीसुद्धा का या सर्व सज्जन मायबापाचे आशीर्वाद आमच्या कामात येतात. रोज भटकायचं, यांचे आशीर्वाद घ्यायचे आणि निवांत झोपायचं, याच्यात कल्याण आहे. माझे तुकोबराय म्हणतात, बाबा या सज्जनांनी जी तीर्थयात्रा केली, प्रत्येक गावाची सुरक्षाचा जबाबदारी प्रत्येक सज्जनावर आहे. ते एक त्याचं दायित्व आहे, त्याचा एक तो पुरुषार्थ आहे. मग परिवाराची सुरक्षा राहावी, गावाची सुरक्षा राहावी म्हणून त्यांनी गावाकरता, परिवाराकरता, समाजाकरता तीर्थयात्रा कराव्या. तीर्थयात्रा कराव्या आणि तीर्थयात्रा आपलंही कल्याण होईल आणि इतरांना त्याचा लाभ होईल. अशा हेतूने आपल्या गावातून गेलेली त्रिमूर्ती आमचे वाघ बंधू आणि पटवळ दादा, सुभाष हरचंद्र वाघ, बळीराम त्र्यंबक वाघ, नाप्पा भागीनाथ पटवळ, या त्रिमूर्तींनी नर्मदाची प्रदक्षिणा केली. तशी नर्मदा प्रदक्षिणा करणं इतकं सामान्य गोष्ट नाही दादा. आता सहज लोकांना ती सामान्य वाटायला लागलं, तो भाग वेगळा आहे. अति कुठल्या गोष्टीचं एकदा अति झालं का त्याचं थोडं महत्त्व इतर लोकांच्या दृष्टीने त्याचं सामान्यकरण करून टाकतं. पण सामान्यकरण करण्यासारखं नाही, ही जे विशेष आहे, विशेष आहे. पण या सज्जनांनी आपल्या पूर्वजन्माचं काही पुण्य फलीभूत झालं असेल. मात्या पित्याचे आशीर्वाद, कुठल्याही साधनेच्या पाठीमागे मात्या पित्याचे आशीर्वाद आहे. मी ज्या वेळेला इथं डोंगरावर आपण ज्या वेळेला तो पहिला सप्ताह केला ना, त्यावेळेला आई यांना, या बालकांचा हात धरून यांना घेऊन यायची. बरं का, यांची आई तिथे घेऊन यायची, लहान लहान राहायची, घेऊन यायची. त्याला वर्षे बरेच झाले ना. किती साला तुम्हाला स्मरण असेल ना? 96 नाही नाही तुमच्या नाही, शिवाजी महाराज नाही ध्यानात नाही. पहिला सप्ताह कधी झाला माहीत, पण तरीसुद्धा 25 वर्षाचा कालावधी गेला. 25 वर्षापूर्वी हे लेकरं लहान लहान आई घेऊन यायची आणि त्याचाच लाभ. मात्या पित्याच्या आशीर्वादाची गरज आहे बरं का, परमार्थ करायचं असेल. कृत्याही सज्जनाला पारमार्थिक सफलता असेल व प्रापंचिक सफलतेकरता मात्या पित्याचे आशीर्वाद आहे, श्री गुरु कृपा आहे आणि माझ्या प्रभूची पूर्ण दया असावी. या दयेच्या माध्यमातून या सज्जनांनी आपल्या गावातून तीर्थयात्रा केली, मा नर्मदाची प्रदक्षिणा केली. आणि नर्मदाची प्रदक्षिणा करून त्यांनी आज आपल्या उत्सवाची एक सर्वांना त्याचा आनंद मिळावा या दृष्टीने आपला हा कन्या भोजनाचा, नर्मदा जलपूजनाचा कार्यक्रम ठेवला. आणि त्या माध्यमातून आपण सर्वजण एकत्र आलो आणि मी माझ्या तुकोबरायच्या अभंगाची निवड केली. भगवान तुकोबराय प्रस्तुतच्या अभंगाद्वारा तीर्थयात्रा करणाऱ्याने कशी करावी. कारण असं आहे, प्रत्येक सज्जन आज परमार्थ करतो. असा भारतभूमीमध्ये असा कोणी माणूस नाही का तो परमार्थ करीत नाही, साधना करीत नाही. कोणी माऊलीबरोबर पायी जातं तीर्थयात्रा करतात बिचारे, कोणी घरून पायी जातं, कोणी कसं तीर्थयात्रा करता दिसतात.
तीर्थयात्रा करतोस. भगवान तर म्हणतात बाबा अर्जुना माझी या भक्ती विन जळो तयाचे जियाले पण आगा पृथ्वीवरी पाशा नसती काय. अर्जुना माझ्या भक्तीशिवाय ज्याचं जगणं आहे त्या जगण्याला फार अर्थ नाही. सर्वजण परमार्थ करतात, भक्ती करतात दादा, परमार्थ करतात, पण परमार्थात फलश्रुती करता आपल्या मनाने करायचं नाही दादा. फलश्रुती पाहिजे आणि प्रत्येकाला असं वाटतं याची फलश्रुती आहे. काय आहे? प्रत्येकाला सुखी व्हावं वाटतं आणि सुखी व्हायचं एकमेव कारण आहे पुण्य पाहिजे. आणि पुण्याच्या प्राप्ती करता सर्व साधन आहे दादा. हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, पुण्याची गणना कोण करी. तुकोपर्यंत तीर्थयात्रा करा, पुण्याची प्राप्ती आहे. पण ती तीर्थयात्रा करीत असताना कशी करावी अभंगाचं प्रथम. तीर्थाची अपेक्षा कळी वाढे धर्म. तीर्थाची अपेक्षा कळी वाढे धर्म. तीर्थाची अपेक्षा तळीवाडी धर्म. तीर्थाची अपेक्षा तळीवाडी धर्म. तीर्थाची अपेक्षा कळीवाडी धर्म. तीर्थाची अपेक्षा कळीवाडी धर्म. तीर्थाची अपेक्षा तळीवाडी धर्म. तीर्थाची अपेक्षा तळीवाडी धर्म. जाणावे ते वर्म बहु पुण्य. जाणावे ते वर्म बहु पुण्य. जाणावे ते वर्म बहु पुण्य. जाणावे ते वर्म बहु बरी ऐशी भाविकांची जोडी. बहुबरी ऐशी भाविकांची जोडी. बहुबरी ऐसे भाविकांची जोडी. बहुबरी ऐसे भाविकांची जोडी. तीर्थाची अपेक्षा स्थळी वाढे धर्म. प्रत्येक सज्जन साधना करत असताना साधनेचा भाव एक निष्काम सेवा आहे आणि एक सकाम सेवा आहे. निष्काम सेवा ती आहे ज्याचा काही मोबदला न मिळो अथवा न मिळो. साधना करायची पण त्या मोबदल्याकडे लक्ष नाही, त्याच्या फलश्रुतीकडे लक्ष नाही, ही निष्काम सेवा आहे. पण निष्काम सेवा करायला कोणी तयार नाही. सकाम सेवा करतात बहुतेक. सत्यनारायणची पूजा सकाम सेवा आहे म्हणून आमचे काही महापुरुष म्हणतात, काही सूक्ष्मता, एवढी सूक्ष्मता सांगतात सकाम सेवा आहे. सत्यनारायण पूजा सकाम सेवा आहे. काही मिळण्याच्या हेतूने जे की सेवा केली जाते ती सकाम सेवा आहे. पण निष्काम सेवा करायला कोणी तयार नाही. पण निष्काम सेवाचा अर्थ असा आहे बस, कारण निष्कामता भक्तीचा प्राण आहे. निष्कामता भक्तीचा प्राण आहे. भक्ती निष्कामतेच्या माध्यमातून करण्या सज्जनाला लाभच लाभ होतात. मग तुकोबारा म्हणतात बाबा तीर्थ यात्रा करतात बिचारे, पण काही अपेक्षा करून करायची नाही. भजन करायचं अपेक्षा ठेवायची नाही. साधना करा, सत्कर्म करा, अपेक्षा ठेवू नका. पुण्यकर्म करा, अपेक्षा ठेवून. दान पुण्य करा. आपण तर पायलीवर बाजरी देतो पण टिप लई करतो. तालुकाभर पायलीवर बाजरी दिली हो, त्याच्यामुळे सगळं पुसट होऊन जातं. पायलीवर बाजरी एवढी डिमडिम
आमच्याकडे तर काय नाही, तात्याला माहिती आहे खानदेशामध्ये लय पद्धत अशी लय सगळ्या आयरनची यादी वाचावं लागते. कीर्तन झालं का काय कोण्या भाग्यवालांनी ह्या सवयी लावल्या दादा, समाजाला चुकीच्या सवयी लावल्या आणि खुशाल पूजापाठ करून घेतात. समाजाला दीक्षित करीत असताना त्यांना योग्य त्याचं कल्याण ज्याच्यातच आहे तेच सांगितलं पाहिजे. त्याचं कल्याणच याचं परफेक्ट, त्याला अशी औषधी द्यायची, याचं भलंच झालं पाहिजे. उगं त्यांनी पैसे दिले म्हणजे त्याचं नाव काढायचं का, असं नाही ना. ती सकाम सेवा आहे, सकाम सेवा आहे. मला तर ते कीर्तन झालं का आम्हाला बराच वेळ भरावा लागतो त्यांची यादी पुरी होईपर्यंत. काल कोणी पैसे दिले त्याची यादी, बरं 200 रुपयाची बी यादी करावी लागते, 200 रुपये बी जाहीर करावं लागतं. अरे 200 रुपये जाहीर केलं पण त्याच वेळेला ते पुसट झालं ना, सगळं पुसट झालं. आमचे स्वाणू शकनाशी पंढरपुरामध्ये मदन महाराज एक साधू होऊन गेला. उघडे राहायचे ते साधू. तर दादा भाग्याने साधू प्राप्त होतं. आमच्यासारखे पुष्कळ तुम्हाला रस्त्याने दगड उचकला भेटून रे दादा, आमच्यासारख्यांची काय कथा आहे. असं दगड केला का सापडला समजा मार खाली बुवा, विठाला विठाला आमची काय कथा आहे झाली. साधू भेटणं अवघड आहे. साधू भाग्याला प्राप्त होतो. मदन महाराज उघडे राहायचे पण त्यांचा एक स्वभाव होता. काय करे ते बार जीवाला कल्याण व्हावं म्हणून सांगायचे बरं का. अरे या हाताने दान केलं तर याला कळालं नाही पाहिजे. ही साधूची दया आहे. साधू प्रत्येक साधूने दादा पूजापाठ करून नाही घ्यायची, स्वतःची प्रशंसा कीर्ती होण्याकरता जगायचंच नाही. ते जगणं म्हणजे सामान्य जग, तुमच्यापेक्षा हलक्या दर्जाचं जगणं आहे. त्याचं कल्याण कशात आहे हे पाहिलं पाहिजे. अरे दादा कशाला या देवाचं सांगायचं, तू देऊ नको, पण दिलेलंच दान या मुखाने वाच्यता नाही झाली पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे. बरोबर. ती मदन महाराज बार म्हणायचे अरे या हाताने दान केलं तर याला कळालं नाही पाहिजे असं म्हणायचे बरं का. आणि त्यांना काय सवय होती, कुठल्या कापड दुकानात गेले का दादा ते काय करायचे, त्या कापड दुकानातून कपडे काढायचे, धोतर पानं काढायचे, उपरणे काढायचे, टोप्या काढायच्या आणि शर्टाला कपडे काढायचे. आणि ते कशा करता काढायचे, घरी नाही, विद्यार्थ्यांना वाटायकरता काढायचे. विद्यार्थ्यांना वाटायचे आणि ते विद्यार्थ्यांना वाटायचे पण ते बोलायचे ना दादा. मग काही असे चिकित्सक बी राहतात आमच्यामध्ये, काही असे चिकित्सक राहतात हे बोलतात ते खरं आहे, काही पाहणारे परीक्षक राहतात बरं. काय तसे काही एक परीक्षक एकाने धोतर पानाला नंबर लावला, धोतर पान तर घेतलं त्यांनी, पण त्याला असं वाटलं महाराज म्हणतात ह्या हाताने दिलं याला कळत नाही, यांचं खरं आहे का नाही पाहा. आणखी त्याने डबल नंबर लावला, एकदा धोतर. काही पोरं सत्यनारायणचा प्रसाद कसा या हातात घेतला का असं करतात तसं याने मी काय केलं, एक धोतर पान घेतलं पण त्याला असं वाटलं महाराजांच्या ध्यानात आहे का नाही हे पाहण्याकरता, कसोटी करण्याकरता त्यांनी पुन्हा नंबर लावला. पण साधूची कसोटी करू नका दादा, त्याचा छळ नाही झाला पाहिजे त्याची. नाही ना आपल्याला मानता येत कोणाला नाही मानत, नाही पाया पडायचं नको पडू दादा. पण दादा दारिद्र्याच्या माध्यमातून एका खाली घसरण नको होऊ देऊ. आपल्या मापाने कोण्या साधूला मोजायचं नाही दादा. आपले माप खुणा वेगळ्या, आपल्या इंचाच्या खुणा वेगळ्या, ते साधूचं जगणं वेगळं. तुका आकाश आहे एवढा, अजूनही त्या तुकाराम महाराजाला फुटफुटीनं मोजू राहिले लोक. तुकाराम महाराज अनु रेणू या थोकडा तुका आकाशा एवढा, एवढी ज्यांची उंची त्यांना अजूनही आपल्या मापाने मोजू राहिले. त्यांचं कसं झालं, तुला पागल आहे का काय तू. 400-500 वर्षाचा इतिहास तू पुसट करू राहिला. तू कुठल्या जन्माचा असा वैरी ठरला, तू कुठलं पाप करतो दादा, तुला काही खबर आहे का नाही. तुझ्या मापाने तू साधूला मोजू राहिला. तू खबर आहे तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आली. नाही गोष्टी तुला कळल्या. तू कुठल्या शाळेमध्ये शिकला, कुठली अशी तुला पदवी आली, कुठली मान्यता आहे, तुझ्या बोलण्याच्या पाठीमागे आधार काय आहे का तुकाराम महाराजाबद्दल तू असं तसं बोलतो. मदन महाराजांनी दुसऱ्यांदा त्या विद्यार्थ्याला धोतर दिलं. मला काय सांगायचं ऐका रे दादा, दुसऱ्यांदा धोतर पान दिलं आणि मग त्यांनी पायावर माथा टेकावलं आणि डसडस रडायला लागला. साधूच्या नादाला कोणी लागायचं नाही. त्याची कुचम नाही मानतात ना तुम्हाला, पण त्याची कुचमना करू नका. विठ्ठला सकाम कर्म
सकाम कर्म आहे काय निष्काम कर्म आहे. निष्कामतेच्या माध्यमातून जी साधना केली जाते ती साधना म्हणजे जाणावे ते वर्म बहुपुण्य. पुण्यच पुण्य आहे दादा, पुण्यच पुण्य आहेत. आणि दादा सकाम भावाने वाया जाते का? वाया नाही जात. वर्म जाणून साधना करा. देखावे की करू नका. देखावे की वाया जाणार नाही दादा, पण फार लाभ नाही दादा. आपुल्या मते उगाची चिखल कालवू नको रे. सोयराबाई म्हणते संत संगतीने उमज अनुनी मनी पुरती समज. तया विन नेत्रपाती हालवू नको रे. हरिभजना विन काल घालवू नको रे. आपुल्या मते उगाची चिखल कालवू नको रे. अनुभवा विन मान डोलवू नको रे. आपल्या मनाने साधना करू नका. देखावे संत संगतीने उमज. संत संगतीने करायची, त्यांनी जशी केली तशी करायची. संते सांगितले केले ते जतन. आज्ञे त्यांच्या नाही केले उल्लंघन. मतमतांतरा नाही दिले मन. धरुणी राहिले निज भावे चरण हो. येथे आली हो याच निज कार्य. साधना करा दादा. तिन्ही प्रकारचे तप होतात आणि पुण्याची प्राप्ती होते. महापुरुषांनी बार बार सांगितले झनी करणीचे करू नका. दुःख वाढवू नका रे दादा. जगत असताना दादा इतकं निर्मळ जीवन जगा का भविष्यात चिंता वाढणार नाही. असं करा दादा. कारण पाठीमागची चिंता मिटवू राहिलो बरं का आपण. पाठीमाग केलेलं पुण्य पापाचं फल वर्तमानाने भोगतो. पुन्हा काळजी करायची ना दादा, वाढवायची नाही चिंता. भूतकाळामध्ये ज्यावेळी एकदा दोष घडले, कधी मनाकडून घडले असतील, कधी वाणीकडून घडले असतील, आपण साधना केली पण सदोष साधना झाली असेल तर ती निर्मळ होण्याकरता, ती पवित्र होण्याकरता. कारण परमात्म्यापर्यंत जी सेवा जाते ना दादा, खोटे कोठे सरे तुझ्या पायापाशी अंतर जानसी पांडुरंग. खोटं देवाला चालत नाही. धर्म नकोई सत्य समान. अशी साधना करून अशी जर साधना केली तुकोबरांत स्थळे वाडे धर्म. वर्म जाणून जर साधना केली, वर्म जाणून, नाहीतर सगळं तीर्थयात्रे सुखे जाऊ. वाचे विठ्ठल नाम गाऊ. संत संग शेऊ वासुदेव धनीवरी. पण हे करीत असताना सांडी मांडी परती टाकी. वासुदेव नाम घोकी मोक्ष येईल सुखी नाम स्मरता धरे. पण महाराज अशी जर साधना केली, वर्म जाणून जर केली, जाणावे पुण्याची तर प्राप्ती होतेच होते. पण आणखी काय लाभ आहे? स्थळी वाडे धर्म. विठ्ठल विठ्ठल स्थळी वाडे धर्म म्हणजे खरं सांगू त्याच्या गावाला तीर्थाचा दर्जा प्राप्त होतो. जे सज्जन साधना करतात ना त्यांच्या गावाला तीर्थाचा दर्जा प्राप्त होतो. त्यांचा परिवार तीर्थरूप बनतो. त्यांचं शरीर तीर्थरूप बनतं. तीर्थाच मोक्षाचे तीर्थ न लगे वाराणसी. इथे तयापाशी अवघी जणे. तीर्थाशी तीर्थ झाला तोची एक मोक्ष तेने दर्शन. सकळ चिंतामणी शरीर. जरी जाय अहंकार समूळाशा. निंदा हिंसा नाही कपट दे बुद्धी. निर्मळ स्फटिक जैसा मोक्षाचे तीर्थ न लगे वाराणसी. तीर्थ, त्याला तीर्थाचा दर्जा प्राप्त होतो. त्याचं शरीर तीर्थरूप बनतं. ते शरीर तीर्थरूप बनतं म्हणजे काय होतं दादा? त्याच्या मनाकडून वाणीकडून सेवा घडते दादा. मनाने त्या देवतेचा धावा, ज्या देवतेचा धावा, ज्या देवतेच्या रस्त्याला लागलो त्या देवतेचा धावा. मनाने मनच मानसिक तप आहे. वाणीचं तप त्या देवतेचं भजन करायचं. ओम नमो नर्मदे मायरेवा पार्वती वल्लभ सदा शिवा. ओम नमो नर्मदे मायरेवा पार्वती वल्लभ सदा. ओम नमो नर्मदे मायरेवा पार्वती वल्लभ सदा शिवा. ओम नमो नर्मदे मायरेवा पार्वती वल्लभ सदा शिवा. त्या देवतेचं भजन करणे वाणीचं तप आहे. या शरीराने पायी चालणं हे वाणीचं तप आहे. शरीराने पायी चालायचं वाणीचं तप आहे. तिन्ही प्रकारची तप होतात. आणि त्याच्यामुळे दादा, त्याच्यामुळे होतं काय दादा? वर्म जाणून साधना केल्याचं फळ. स्थळी वाडे धर्म. त्याचं गाव तीर्थरूप बनतं. त्याला स्वतःला तीर्थाचा दर्जा प्राप्त होतो. त्याच्या घराला तीर्थाचा दर्जा प्राप्त होतो. आजही तुम्ही जर पैठणला जर गेले तर नाथ बाबाचा वाडा पाहायला लोक जातात. गावातला वाडा
स्थळी वाडी धर्म गावातला वाडा. नाथ मग समाधी स्थळाचं दर्शन झालं का, चला म्हणते नाथांचा वाडा पाहायला चला म्हणते. तुम्ही पैठणला गेल्यावर पाहिलं नाथांचा वाडा. आजही देहूला जर गेले तर तुकाराम महाराज राहतं घर पाहायला जातात, तुकाराम महाराजचा वाडा पाहायला जातात. स्थळी घराला दर्जा प्राप्त होतो, तीर्थाचा दर्जा घराला तीर्थाचा दर्जा प्राप्त होतो, गावाला तीर्थाचा दर्जा प्राप्त होतो. अगोदरचं शेगाव होतं का नाही, पण माझे गजानन बाबा गेले मग श्री क्षेत्र शेगाव झालं. अगोदरची गावं असतात पण अगोदरचं नुसतं गाव असतं. पण साधू गेला, संताचं तिथं जाणं झालं. आळंदी अगोदर होतच बरं, आळंदी अगोदर होतीच. विश्वमाऊली ज्ञानोबरांनी समाधी घेतल्यापासून देवाची आळंदी, बरोबर देवाची आळंदी. देवगाव अगोदरचं होतंच. पण तुकोबर आहे 8वे मूळ पुरुष विश्वंभर बाबापासून त्यालाही तीर्थाचा दर्जा प्राप्त. स्थळी वाडे धर्म आणि त्याचं स्वतःचं शरीर बी तीर्थरूप बनतं. कशामुळे दादा? पवित्र वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. कशामुळे? जो वदे अच्युत सर्व काळ भगवत चिंतनाने साधनेद्वारा स्थळी वाडे धर्म म्हणजे गावाला तीर्थाचा दर्जा प्राप्त होतो. यांनी साधना केल्यावर त्याचं घर तीर्थरूप बनतं, त्याचा परिवाराला तीर्थाचा दर्जा प्राप्त होतो. ते घर राहत नाही बरं का, ते मंदिराला दर्जा प्राप्त होतात. जसे वसती हरीचे सर्व काळ अखंड प्रेमाचा सुकाळ, जे ते वसती हरीचे दास. पुण्य पिके पापानास, पुण्याची प्राप्ती पापाचा क्षय होतो. नाही, मला हे सांगायचं आहे, त्यांच्या गावाला तीर्थाचा दर्जा, त्यांच्या घराला तीर्थाचा दर्जा, त्यांचं शरीर तीर्थरूप बनतं. स्थळी वाडे धर्म. मग केव्हा? वर्म जाणून साधना की जाणावे ते वर्म, पुण्याची प्राप्ती होते. स्थळी वाडे धर्म, त्याचं गाव तीर्थरूप बनतं, त्याचं शरीर तीर्थरूप, त्याचा परिवार तीर्थरूप आणि त्याचं घर मंदिर बनतं. पण त्याच्याकरता साधना कशी करावी, कोणाच्या संगत? वर्म जाणून तर करावीच, पण संगती कोणाची? अभंगाचं दुसरं चरण आहे. त्यांचं कौतुकच करायचं म्हणजे पुन्हा आले पाहिजे कीर्तनाला. विठ्ठला विठ्ठला. लय अवघड झाला आता. त्यातले ते पक्वायचे तर लयच अवघड. त्यांच्याशिवाय काहीच धकत नाही ना, त्यांच्याशिवाय काहीच धकत नाही. भजन सुरू होत नाही ना, काय नाही ना, काय नाही. त्याच्यामुळं ती 4-5 राहतात तरी परवा सुरुवातीला एखाद्याची गंमत पाहतात आणि मग येतात उशिरा. विठाला विठाला. माझे भाग्य समजतो, काही नाही एकही पकवायच्या मिळत नाही. आता मला काही टाळ घेऊन उभी आहे, काही बसून आहे. भाग्य. तसा मी
बड भाग्य आहे पण वेडा आहे जरा. भाग्यवान वेडे असतात, त्याच्यातलं एक भाग्यवान वेडा आहे बरं का. भाग्यवान काही भाग्यवान वेडे असतात, अनेकांच्या आशीर्वाद ज्याचं जगणं असतं ते भाग्यवान वेडे असतात. काही नुसते दगड मारणारी वेडे असतात. भाऊ बरी आयसे भाविकाची जोडी, सज्जनाच्या संगतीत आपला काल घालायचा. फार चांगली संगती आली. संगती एक तर पहिली गोष्ट मिळतच नाही, मिळेल तर भाग्याने मिळते, पण जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत टिकते बरं का दादा. पुण्य जडी होती सानुकूळ, अंतराय बुळ नुपजे तेथे. पूर्वी पाठीमागचं पुण्य असेल पण, आणि पहा काहींची मैत्री पहा सूर्योदयाला होते पण सूर्यास्तापर्यंत बी टिकत नाही. पुण्य नाही तेवढं, भाग्य नाही. बरोबर, काहीतरी फिसकटल्याच जातात. मैत्रीला सुरुवात होते सूर्योदयाला, पण सूर्यास्त अस्त होईपर्यंत सुद्धा टिकत नाही. माझा मित्रही म्हणतो, अरे कुठं गेला तुझा मित्र, सूर्य बुडाला आणि तुझा मित्रही बुडाला ना. विठाला सज्जनाच्या संगतीत राहा, कारण ती संगती बहुबरी आयशी भाविकाची जोडी. माझ्या महापुरुषांनी प्रत्येक ठिकाणी आपल्याला आवर्जून सांगितलं, संत संग धरा तुम्ही हरी भजन करा, पाठी लागला काळ दाथ का तो कर करा. सज्जनाच्या संगतीत राहतात. आपल्या केसाला धक्का लागू नये असं वाटतं ना दादा, पवित्र संगतीत राहायचं. कारण एकदा एखाद्या पहाडावरून गेलेला दगड दरीतच जातो बरं का दादा. पहाडावरून आलेला माणूस उंच स्थितीला गेला, उंच परिस्थिती झाली, उंच गतीला गेला, उच्च अवस्था त्याला प्राप्त झाली, पण तिथून जर एखादा निसटला ना दादा, त्याला दरीतच जावं लागतं. आणि ती संगती चुकल्यानंतर कधी काय होईल काही पता नाही दादा. मोठ्या मोठ्या माणसांची घसरण होऊ शकते दादा. संगे वाडे शीन, संगे घडे भजन, त्रिविदय बनदेव बहुदेवा. याची गुन्ह्याला सांगा जा कांटाळा, दिसता ती डोळा नाना छंद. संगे वाडे शीन, संगे घडे भजन. काहींच्या संगतीमध्ये भजन करावं वाटतं, काहींना पाहिलं का नाही त्या चाली आठवतात, काही नाही का पाहिलं का आहे त्याचा मुर्दा होऊन जातो. आहे ते विसरून जातात तो माणसं, काय करा. काहींचं दर्शनच असं आहे, दर्शनी प्रशस्ती. चला बहुबरी आईशी चांगल्या संगतीत राहा. वेळच तसा वेळच नाही दादा, संगती करायला वेळच नाही, पण जो वेळ आहे तो पवित्र संगतीमध्ये घालवा, कल्याण व्हावं वाटतं ज्याला. चुकीच्या संगतीमध्ये काय आहे दादा, तिथं काय मिळणार, काय लाभ, काहीच नाही, आउटपुट काहीच नाही दादा. कुठं गेले होते, एवढं शिल्लक राहील, झोप बिघडून जाईल, सगळा खेळ होऊन जाईल, जेवण तुटून जाईल, सगळा खेळ होऊन जाईल. त्याच्या चांगल्या संगतीत राहा, पोटभर खा, पोटभर भजन करा, मस्तीमध्ये राहा, मस्ती तुटू देऊ नका. पण मस्ती तुटण्याचं एकमेव कारण संगती. कुसंग हा फेरा 84चा, कुसंग हा फेरा 84चा. कारण माझे तुकोबने दुर्जनाचा भला नोहे अंग संग, बोलला असे त्याग देश त्याचा. त्याच्या देशाचा त्याग करावा, त्याच्या गावाचा त्याग करावा. गिरीकांद तुका म्हणे दरी सुखे सेवावी ते बरी, पण नाही, चुकीची संगती करते तिथे राहायचं आनंदच मिळते. विषमाची शंका वाटे सारखे भेटे तई सुख. विषमतेमध्ये आनंद मिळत नाही, विषमतेत मैत्री होत नाही, आणि विषमतेमध्ये जगण्याकरता आपल्याला वेळ बी नाही. आपला भविष्यकाळ बिघडवून घेतल्यापेक्षा पवित्र संगतीमध्ये राहा. बहुबरी आईशी भाविकाची यात्रा करायच्या ना, साधना सुद्धा चांगल्या संगतीत करा, त्याच्यात दोष होऊ नये म्हणून. नाहीतर पंढरपूरला जातात माणसं, पण खोल्या घेतात भाड्याने, आणि नळाचं पाणी चंद्रभागेचंच पाणी म्हणतात, तिथं स्नान करतात, अधोगती होईल. चंद्रभागेला गेला, तीर्थावर गेल्यावर चंद्रभागेवरच गेला पाहिजे, कारण मान्यता तुकोबरायची आहे. अवघीच तीर्थे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. येत असेल तर तसं नाही ना दादा. चंद्रभागा स्नान
विदितो हरिकथा समाधान चित्ता सर्व काळ. चंद्रभागेचं स्नान करावं, आपल्या मनाने साधना करायची नाही बस. वर्म जाणून तर कराच करा, चांगल्या संगतीत करा. आणि ती चांगली संगती भाऊ बरी आयशी भाविकाची जोडी. ती चांगली संगती का, काळ नाही घडी जात वाया. ज्याच्या संगतीमध्ये तुमचा एक पल एक क्षण वाया जात नसेल अशाची संगती करायची बरं का. अरे वर्षानुवर्ष वाया गेली दादा आपली, अजूनही आपल्याला नाही सुचत दादा, चांगलं सुचत नाही. समजायचं आपलं पूर्वजांना, पण चांगल्याच्या संगतीमध्ये हळूहळू पापही कटतं दादा. सजनाच्या संगतीमध्ये, कारण अर्धक्षण घडता संताची संगती, तेने होय शांती महत पापा. जन्मांतराचं पाप सुद्धा हरि उच्चारणे अनंत पाप राशी जातील लया शिक्षण मात्रे. साधना करा दादा, रोज पाप कटत राहील. आणि पाप करण्याकरता संगती चांगली पाहिजे, अखंड भजन व्हावं अशा संगतीत करा. भाऊ बरी आयशी भाविकाचे, कारण भाविकाचा दुसरा विषयच नाही. सज्जन तो भला नित्य भजे जो विठ्ठला. म्हणून दादा माझ्या तुकोने भाविकांना सुद्धा हात जोडले. ऐका ऐका भाविक जन, व्हाल कोण कोण ते, तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मराहू. कुतर्क्यांच्या नादी लागू नका. कुतर्की लय झाले हो दादा. माझ्यासारखा वेश 10-5 माळी बी राहतात, पण कुतर्क केल्याशिवाय राहत नाही. खरं सांगू दादा, जीवन जगायचं ना, विश्वास जीवन आहे, संशय मृत्यू आहे. कुठल्या गोष्टी संशय, विश्वासाने जगायचं. माझ्या महापुरुषांच्या वचनावर विश्वास करा. त्यांनी जे सांगितलं ते जपा. त्यांनी सांगितलं क्षणाक्षणाला जपण्याकरता सांगितलं. पवित्र संगतीत राहा, एक काळ वाया जाणार नाही, घडी वाया जाणार नाही, थोडं तुमच्या जीवनात एक क्षण वाया जाणार नाही अशाची संगती करा. अरे दादा किती दिवस जगायचं, 5-50 वर्ष जगायचं नाही दादा. एक तर मस्तीमध्ये जगा. तुमच्या जगण्याचा सेंट इतरांना त्याचा आनंद मिळाला पाहिजे असं जगा. पवित्र जीवन जगा. पवित्र जीवन जगायला खूप पैसे पाहिजे असं नाही बरं का दादा. फार मोठा बागायतदार पाहिजे असं नाही. एखाद्याला किचडे होऊ शकते, मोठा बागायतदार घाणे होऊ शकते बरं का, दुर्गंध येऊ शकते बरं का. कालांतराने होतं तसं होतं कारण अहंकार येतो ना दादा, अहंकार. आणि अहंकार तुका म्हणे नरके घाली अभिमान, जरी होय ज्ञान गर्व ताठा. कुठल्याही गोष्टीचा अभिमान माणसाला अधोगतीला नेतो. म्हणून चांगल्या संगतीमध्ये केसाला धक्का लागत नाही, आपलं चारित्र्य हनन होत नाही, आणि दुसरी मात्र जगण्याचा आनंद मिळतो. म्हणून भाऊ बरी आयशी भाविकाची जोडी, काळ नाही घडी जात वाया. आणि असे जे सज्जन आहे स्वतः साधना करतात आणि अनेकाकडून करून घेतात. आता ही दिंड्या वगैरे काढणारी मंडळी आहे, सप्ताह करतात बिचारी, उडून ताडून खेड्यागावामध्ये सप्ताह करतात ना. सप्ताह करतात म्हणजे स्वतः साधना करायची, अनेकाकडून करून घ्यायची. ते कलियुगातली छोट्या मोठ्या प्रकारची नाव आहे, नौका आहे. अभंगाचं 3रं करुणी चिंतन करावे
शांताराम बापूला राग येईल नाही टाळे वाजवले तब्येतीला नाजूक झाल्या ना यांचं नाही तसं बर मला कीर्तनात हसवता येत नाही ना म्हणून असं मधून मधून बोलतो मी विठाला विठाला तब्येती कशा नाजूक झाल्या महाराज येण्याच्या अगोदर गुळ सगळं सोडत पाण्याची बाटली पण पाण्याची येते एवढं तरी भाग्य अजून नाजूक झाल्यामुळेच नाही या सगळं नाही तर मग काय पूर्वीच्या लोकांनी पूर्वीचे महाराज काय गुळाचं पण ज्याला अडचण असेल त्याला द्यावा पण अगोदरच तयारी असते सर्रास ज्याला गरज आहे त्याला द्यायची दादा बाटली अगोदर ठेवायची नाही गुळा एखाद्या म्हणला बाबा यांना महाराजाला गुळ लागत पण तेच जा पण ज्याला लागत नाही त्याला का आहे कशाला द्यायची बाटली नको गुळही नको बरोबर आहे की नाही फार चांगल्या संगतीमध्ये एक क्षण सुद्धा वाया जाणार काही ना काही त्याच्या संगतीमध्ये तुम्हाला प्राप्तच होईल दादा का ज्यामुळे आपलं हित आहे ज्याच्यात आपलं कल्याण आहे सज्जनाची संगती अशी सहज वाया जात नाही जाऊन तर पाहन दादा अर्धक्षण घडता संताची संगती तेने होय शांती महत पापा संत संग धरा तुम्ही हरी भजन करा पाठी लागला काळ दात खातो कर करा काळाचं सतत मोजमाप चालू आहे अजून किती बाकी आहे अजून किती बाकी आपण सगळे निश्चिंत आहोत पण काळ मात्र अजून किती शिल्लक आहे अजून किती शिल्लक आहे अजून किती दिवस जगणारे हा अजून किती जगणारे हा काळ सतत वाट पाहतो घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे 30 पर्यंत राहतो का अजून किती आहे अवकाश आपण तर सगळे निश्चिंत आहोत का बरं निश्चिंत आहोत आपल्याला माहित नाही ना मृत्यूतिथी माहित नाही म्हणून मरण चुकवता येईल काय मरण चुकवता येत नाही मरण फक्त लांबवता येतं बरं का दादा म्हणून कसं काय लांबवता येतं आम्ही लांबवता येतं प्रथम उपचार करायचा म्हणून नांदगावला नेलं नांदगावला सांगितलं यांना नाशिकला हलवावं लागेल नाशिकला नेण्यामध्ये तिथं 2-4 दिवस गेले तिथे 8 दिवस राहिले ते म्हणले मुंबईला हलवावं लागेल तिकडे एखादा पंधरवाडा गेला असं थोडं लांबवता येत तिथे पंधरवाड्यामध्ये ऑक्सिजन जरी वेळ आली दादा ऑक्सिजन दक्षिणामध्ये जर ऑक्सिजन लागला यांनी जर ठरवलं उत्तरायणमध्ये याला न्यायचं तरी ऑक्सिजनवर कायमचा ठेवता येतो अशी व्यवस्था बरं नुसतं भाता चालू ठेवायचा तो बाहेरच्या ऑक्सिजनवर बरोबर म्हणजे दक्षिणामध्ये जरी गेला तरी उत्तरायणपर्यंत ठेवता येतं म्हणजे लांबवता येतं मला एवढं सांगायचं चुकवता कोणाला आलं नाही आपल्याला बी ते शक्य नाही बरं का कोणी प्रयत्न करायचा नाही फक्त लांबवता येतं आणि लांबवता येतं आणि दुसरी गोष्ट आणखी सुधरावता बी येतं बरं का दादा मरण सुधरावता येतं आणि मरण सुधरावण्याकरता सज्जनाच्या संगतीत राहायचं त्यांनी जपलं ते जपायचं त्यांनी जशी साधना केली करायची त्यांच्या संगतीमध्ये मग त्यांची संगती एवढी पवित्र का सांगितली तुकपर्यंत ते स्वतः साधना करतात आणि अनेकाकडून करून घेतात करून चिंतन करवावे अनेकाकडून करून घेतात तो या झाला लोका नाव जगी स्वतःही करून घेता करतात आता या सजनाने स्वतः साधना केली पण त्यांच्या निमित्ताने आपण सर्व एकत्र आलोच का नाही बरोबर आलोच नाही आणि जो इथं आलं ना दादा ते त्या गावचं तीर्थ इथं उपस्थित आहे बरं का दादा सर्व तीर्थ इथं आले जो ज्या गावावरून आला ना विचारा त्या गावचं तीर्थ इथं उपस्थित आहे या तीर्थाला भेट द्याय करतात कारण यांनी साधना आणि ते का करतात स्वतः जपतात हे महाराज लोकांनी सगळी कीर्तनकार धर्माचा प्रचार प्रसार करतात त्यांनी धर्मध्वज आपल्या खांद्यावर घेऊन धर्माचा प्रचार हरिभजने धवळीले जग चुकविला लाग कळीकळ असे जे सज्जन आहे ते कलियुगातल्या नाव आहे बरं का छोट्या मोठ्या नाव आहे काही मोठ्या नाव आहे त्याच्यामध्ये 200 माणसं बसतात बरोबर काही छोट्या नाव आहे आमच्यासारख्या मामूली नाव 10-5 काही कवाय पलतीराला घेऊन जा 10-5 कवाय जेवढे बसतील जेवढे राहतील जेवढे तरतील आली काही गळती महुराशी फळे आली काही गळती पक्वदशी येती थोडी येतात अरे आंब्याला मुहूर्त खूप लागतो पण तेवढ्या कैऱ्या होतात काय आणि जेवढ्या कैऱ्या झाल्या तेवढ्या काय शेवटपर्यंत पक्वदशेपर्यंत जातात काय
असं घडत नाही. म्हणून तर माऊली म्हणतात असतेच या महापुरी रिगताथी कोठीवरी परे पै प्राप्तीच्या पैल तिरे विपायला पावे एखादा भाग्यवान जातो. बरोबर आहे. पण हे मात्र प्रयत्न करीत राहतात, कारण स्वतः साधना करतात, अनेकाकडून करून घेतात. करून चिंतन करवावे आणि का, आणि ती कलियुगातली छोट्या मोठ्या प्रकारची काय आहे नाव आहे. आता हे महाराज मंडळी नावाचं आहे बरं का दादा. ही सगळी महाराज जेवढी आहे ना तेवढ्या नौकाच आहे, छोट्या मोठ्या नौका. काही मोठ्या नाव आहे जहाज, काही छोट्या नौका आहे. बरोबर आहे का. आणि ते काम काय करतात, या ताटावून त्या ताटाला पोहोचवायचं. बरोबर आहे की सर्वांना. कारण भवसागर तरता कार्य करीत असा चिंता पहिलं उभा दाता कटेकर ठेवून त्याच्यापर्यंत नेण्याकरता या नौका आहे. त्याचे पायी घाला मिठी मोल न गे जग जेठी भावा एकासाठी खांदावा ह्या पुल्या नाव चंद्रभागे तिरी उभी पुंडलिकाचे द्वारी कट धरोनी आकरी उभा उभी पालवी उभारोनी बाहे विठू पालवीत आहे भक्ता मीच साहे मुखे बोल्या पुल्या यारे लहान थोर या ते भलते नारी नर. हे कोणी नावडी बरं का दादा. नावडी कसे हां चला नाव बी आहे चला त्या तराला जायचं ऐकलं तसं तुकोवर आहे. म्हणजे आमची नाववाडी आहे. यारे या लहान थोरांनो या इकडं बाळे नारी नर आधी करून यशाही यारे लहानाने या मोठ्याने यारे लहान थोर या ते भलते नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणाशी काही करू नका. कशा करता काळजी करता नाव चंद्रभागी तरी माझा भगवान तो आपल्याला बोलवत आहे. चला या नौकेच्या आधाराने जायचं. म्हणून हे सज्जन नावाडी आहे दादा, नावाडी आहे म्हणून त्यांचं ऐकत जाऊ द्या. त्यांनी जर विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागलं तर तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही आपण. त्यांचं काही बिघडत नाही झालं. मार्ग दावी त्याचे गेले काय नागवला जो वारिता जाय. ऐक सांगून ज्याने ऐकलं नाही नुकसान त्याची आई. विठ्ठल विठ्ठल विठ्ठलामध्ये लई पुण्य दडलाय. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मला करी पापा वेगळा करी पापा वेगळा विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ करी पापा निर्मूळ करी पापा निर्मूळ. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ. म्हणून तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. तर आमची मंडळी म्हणायला सांगते म्हणा विठ्ठल विठ्ठल. तुम्ही कोणीच म्हणत नाही दादा. तुम्ही कोणी आम्ही बसल्यावर आम्ही सुद्धा म्हणते नाही तुमचंच काय. आम्ही ते भजन व्हावं म्हणून उभं राहतो बरं का आम्ही टाळ घेऊन. मी बसत का बरं नाही. विठ्ठल विठ्ठल बी म्हणत नाही बसलेली माणसं. त्याच्यामुळे आपल्याला याची सवय लागून जाईल. म्हणून विठाला विठाला देखी संसर्गजन्य रोगाची लई झपाटीने वाढ होते बरं का. झपाटीने वाढ होते. याचं पाहून तो करतो त्याचं पाहून तो करतो त्याच्यामुळे ते सगळं बिघडलं. देखावे की सगळं वातावरण दूषित झालं. तसं काय करावं लागतं कोणा. तर हे खरे नावाडी आहे यांचं ऐका. त्यांनी विठ्ठल विठ्ठल म्हणायला सांगितलं. बरं विठ्ठल विठ्ठल अशी चीज आहे. सहज तुम्ही दिवसभर आपल्याकडून काही दोष घडले झोपताना थोडासा स्पीडली विठ्ठल 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 असं म्हणलं का काय होईल. दिवसभराचे जेवढे दोष आहे ना तेवढे जळून खा. झोप चांगली लागून जाईल. झोप चांगली लागून झोप चांगलं झोपाय करता सांगतो. गोळ्या खाऊन झोपल्यापेक्षा थोडं विठ्ठल 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 करायचं. थोडं गोळ्या खाऊन झोपण्यामध्ये डर बी आहे ना दादा. आमच्या गावात एक शिक्षक होते खैरनार गुरुजी. खैरनार तिकडचे होते ते मालमाथ्याकडचे धुळ्याकडचे. पण त्यांना फिट येत होतं. पण त्यांच्याकडे काय ते माझ्यासारखे थोडेसे असे थोडे येडाय नाही शहाणा नाही असं त्याला तेवढं ध्यान राहत नव्हतं. त्याने एक दिवस काय केलं कालची बी गोळी घेतली फिट यायची आजची बी घेतली. आता तुम्हाला काय झालं असं आमच्या डोळ्यांनी. कारण मी रस्त्यावर राहत होतो. सगळे शिक्षक माझ्या संगतीत राहायचे बरं का. कोणी शिक्षक नवीन शिक्षक आला का माझ्याजवळ यायचं माझ्या संगतीत काय स्वभाव होतात. पण त्या शिक्षकांनी मात्र असे म्हणून असं येडगळावानी नाही चालायचं. कालची बी गोळी आजची बी गोळी एकत्र घेतली. येडगळाचं काम आहे ते.
मला एक असं कधी ध्यान राहत नाही बरं का झालं करून चिंतन स्वतः साधना करायची अनेकाकडून करून घ्यायची. तो या झाला लोका लाभ जगी. असे जे कोणी परोपकारी सज्जन आहे ते तुकोबारा म्हणतात, मी त्यांच्या पायावर माझा माथा टेकवतो. अभंगाचं शेवट म्हणे ऐसे परोपकारी, तुका 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 म्हणे ऐसे परोपकारी. त्यांच्या पायावरी डोई माझी, त्यांच्या पायावरी डोई माझी, बहुबरी ऐसी भाविकाची जोडी, बहुबरी ऐसी भाविकाची जोडी. त्याच्या पायावरी काळ नाही घडी जात बाया, काळ नाही घडी जात बाया, काळ घडी नाही जात बाया, काळ नाही घडी जात बाया, काळ नाही घडी जात बाया, काल नाही घडी जात बाया, Ah
नाही घडी कळ नाही कळ नाही घडी म्हणे ऐसे परोपकारी त्यांच्या पायावरी डोई माझे. ऐसे परोपकारी मतलब कैसे? स्वतः साधना करून अनेकाकडून करून घेतात. ऐसे परोपकारी ज्यांच्या संगतीने जीवनाचा एक क्षण वाया जात नाही. ऐसे परोपकारी ज्यांच्या संगतीत जीवनाचा टाइमपास होत नाही. ऐसे परोपकारी. असे जे कोणी परोपकारी आहे तुकोऱ्यांता असे सज्जन स्वतः साधना करून अनेकाकडून करून घेतात. त्यांच्या पायावरी डोई माझी अशी. आणि आज म्हणून या सज्जनांनी केली साधना त्यांच्या माध्यमातून अशी जे परोपकारी सज्जन त्यांच्या माध्यमातून आज सगळं हा समाज एकत्र आला. कोणी नात्याच्या प्रेमाच्या कोणी स्नेहाच्या माध्यमातून असे सर्वजण आपण एकत्र आलो. त्याचं कारण या सज्जनांनी या त्रिमूर्तींनी वाघबंधू पडवळबंधू यांनी केलेली साधना ती सर्वांच्या हिताची ठरली. सर्वांना लाभ देणारी आहे. आपण सर्वजण एकत्र आलो आणि त्या निमित्ताने मी तर असं म्हणतो आज जो सज्जन ज्या गावावरून जिथून आला असेल तालुका बदल असेल जिल्हा बदल असेल जो जिथून आला असेल तो आमच्या ह्या गावाकरता तो एक देवताच आहे. त्या गावची देवता या देवतेला भेटण्याकरता आली असं समजून सर्व देवतांना
बार बार प्रणामवंदन करतो. तुका म्हणे ऐसे परोपकारी त्यांच्या पायावरी डोई माझी. एक वेळ मोठ्या प्रेमाने देवाचं भजन करा. भजन कोणी आळस करायचा नाही. भजनच करावं लागतं बरं का दादा. आता काय पद्धत झाली, आमच्या बाबाचे आशीर्वाद घेऊ, त्याचे पाय लावून घेऊ, ते पाय बी काही कामाचे नाही. भजन तुम्हाला मेहनतच करावं लागेल. तुम्ही जर नाही तर तुम्ही म्हणशाल आम्ही आमच्या बाबाचे पाय लावून घेऊ आणि त्याचे आशीर्वाद घेऊ. हां, तुम्ही मेहनतच केली पाहिजे. भजनच केलं, भजनच काम. तुका म्हणे येथे भजन प्रभा. त्या लंकेमध्ये माझे दादा हनुमंतराय गेले. संध्याकाळच्या वेळेला गेले, ती लंकिनी भेटली, तिला 2-4 दणके दिले, मुष्टी प्रहार केला, पडली लंकिनी. लंकिनीच्या ध्यानात आलं ब्रह्मदेवाचं वर आहे असं तसं. मग प्रत्येक घर पाहत गेले. कोणी उठापाशा काढितं, कोणी मांड्या ठोकीतं त्या लंकेमध्ये बरं का, कोणी घोरतं. एकही भजन करीत नाही कोणी. कोणाचं भजनाचा मेळच नाही. कोणी भजन करत नाही. असे जोराबाटा काढते, कोणी असे करते, काही असे करते, काही. आणि मग अशी पाहता पाहता पहाट झाली. बंधू विभीषणाचं घर मिळालं. तेवढ्या घरामध्ये एक पताका होती. मंदिर मंदिर प्रति करी शोधा, जेखे जहत आगनीत जोधा. पण तिथं पाहिलं पताका आहे आणि आतून स्वर आला, राम राम ती सुमिरन किना, हृदय से कपे सज्जन चिन्ह. ध्यानात आलं की तुम हर जा सनम कोई, मोरे रोये हृदय पित्र्याती बाई, की तुम राम दीना अनुरागी, आहे ओ मोही करण बडभागी. तिथून निघाले दादा हनुमंतरांनी. अगोदर सगळा अभ्यास केला. भजन करणारा एकही नाही म्हणून आता इथं एकही कामाचा नाही. त्या काय थोर पर जा 700 घरं जरी सोन्याच्या असली तर काय मतलब. भजन करणारा कोणी नाही ना. मेहनत करणाराच पाहिजे. आणि फक्त एकाच्या मेहनत सगळ्या लंकेला कामात आली बरं का दादा. मेहनत बंधू बिभीषण भाऊची मेहनत कामात आली. लंका जी वाचली ना दादा, नाही ते 2-3 नगरं सोन्याचीच होती. द्वारका सोन्याची, लंका सोन्याची, मथुरा बी सोन्याची होती. पण काही जळाल्या, काही डुबून गेल्या. असं लय याडेवाणी करायचं नाही बरं का. लय याडेवाणी करायचं नाही. भजनच करायचं. कोणाच्या भरोश्यावर जगायचं बी नाही. आमका बाबा येईन त्याचे आशीर्वाद. भजनच करा. भजनच कामात येईल. भजन कामात येईल म्हणून भजन करायचे दादा. मोठ्या प्रेमाने करायचे. विठोबा रखुमाई ढोबार रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,
नमो नर्मदे मायदेवा पार्वती वल्लभ सदाशिवा नमो नर्मदे मायदेवा पार्वती वल्लभ सदाशिवा ओम नमो नर्मदे मायदेवा पार्वती वल्लभ सदाशिवा नमो नर्मदे मायदेवा पार्वती वल्लभ सदाशिवा ओम नमो नर्मदे मायदेवा पार्वती वल्लभ सदाशिवा पार्वती वल्लभ सदाशिवा ओम नमो नर्मदे मायदेवा 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 पार्वती वल्लभ सदाशिवा माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली काही बोलो बोबडे माय बाप तुम्हा पुढे सलगे लाडे खोडी मज क्षमा करावी. बोलताना सावधानीमधून गोशाळेवर सप्ताह चालू आहे. अतिशय व्यस्तता या सज्जनांनी केलेलं आहे. त्यांचं कौतुक करण्याकरता आपण सर्वजण इथं आलो. म्हणून माझ्या व्यस्ततेमधून इथपर्यंत येणं झालेली भोळी साळी सेवा तुका म्हणे देवा हीच माझी भोळी सेवा झालेली भोळी साळी सेवा भगवत चरणी समर्पण करतो. माझे बाबा शिवजी चरणी महानर्मदा चरणी समर्पण करून बार बार माझ्या गुरुजनांना वंदन, भक्तिमयी मातांना वंदन. जो जिथून आला असेल त्या गावचं तीर्थ ते इथं उपस्थित आहे. सर्व तीर्थांना बार बार वंदन करतो आणि अशा परोपकारी सज्जनाच्या माथ्यावर पायावर माझा बार बार तुका म्हणे ऐसे परोपकारी त्यांच्या पायावरी डोई माझी तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. आ बोली रे लेकुरे देवा गुढी उत्तरे महाराज तुम्ही हे नाही विचारिला अधिकार महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राधा पाय पैकी करा महाराज ज्ञानदेव तुका